पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण बघूया। मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आणि विविध ऊर्जा कंपन्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पांसाठी महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले। मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये अदानी पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी यांच्यासोबत करार करण्यात आले। रत्नागिरीमधील बारसू इथं अदानी पॉवरकडनं तब्बल 6000 मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे आणि यासाठी सुमारे 1.5 लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे। या प्रकल्पातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी मिळून सुमारे 12,000 रोजगार निर्मिती होणार आहे। रत्नागिरीमध्ये अणुऊर्जा क्रांती आता होणार असल्याचं दिसतंय आणि या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी महत्त्वाचे करार झाल्याचं समोर येत आहे। याच संदर्भात प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। वैभवजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। हे अणुऊर्जा प्रकल्पांसाठी महत्त्वाचे करार झालेले आहेत, आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली? अणुऊर्जा प्रकल्पाला कोकणातील जनतेचा पहिल्यापासून विरोध आहे आणि जरी हा प्रकल्प आदराने घेतला तरी तो विरोध आमचा राहीलच। आणि याआधी सुद्धा अणुऊर्जा प्रकल्पाला जो जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प होता त्या प्रकल्पाला लोकांनी विरोध केला होता तिथल्या। आणि यापुढच्या सुद्धा जरी अदानीचा आज संपूर्ण देश अदानी घेत चालला आहे आणि जरी अदानीचा असेल तरी आमचा विरोध राहील आणि तो आम्ही प्रखर विरोध या ठिकाणी करू। विरोधाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे वैभवजी? नाही, आताच आपण आज सांगितल्याप्रमाणे आजच त्यांचा करार झाला। हा करार खरं तर करार होईपर्यंत ही कुठे बातमी नव्हती, गुप्तता राखली होती। परंतु जसा करार समोर येईल किंवा जसं या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प करण्यासंदर्भात हालचाली सुरू होतील तसं तिथला याआधी सुद्धा नुसतं रत्नागिरी तर सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यातल्या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला होता। तो पाठिंबा प्रखर पाठिंबा करू आणि शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू। वैभवजी, आपल्या पक्षाची भूमिका या बाबतीतली सातत्यानं कायम राहिलेली आहे। आपल्या पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते या संदर्भात कदाचित मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार का या विषयावर? जर हा प्रकल्प पुढे म्हणजे आता तर करार झालेलाच आहे आणि खरं तर आता चर्चा करण्याचा विषय पुढे गेला, कारण मुख्यमंत्र्यांनी तिथल्या स्थानिक जनतेचं, तिथल्या लोकप्रतिनिधींचं किंवा तिथल्या विरोधी पक्षाची भूमिका काही जाणून न घेताच करार केला आहे। त्यामुळे चर्चेची दारही बंद असतील। विरोधाला सुरुवात आता करावी लागेल आणि यातनं अणुऊर्जा प्रकल्पातनं आमच्या कोकणाला वगळावं लागेल। यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल। ठीक आहे वैभवजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। ठाकरे सेनेचे नेते माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांचा या अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध कायम असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे आणि या सगळ्या अणुऊर्जा प्रकल्पांना जे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपास असतील त्या प्रकल्पांना विरोध कायम असेल या पुढच्या काळात सुद्धा, अशी आपली ठाम भूमिका बोलून दाखवलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।